हॅलो फ्रेंड्स, श्रुतीज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण नूडल्स बनवणार आहोत। नूडल्स म्हणल्यावर लगेचच मॅगीची आठवण येते, पण ह्या नूडल्स आपण शेवयांपासून बनवणार आहोत। चला तर मग लगेचच सुरुवात करूया। त्यासाठी आपण या ठिकाणी कढईमध्ये थोडंसं तेल टाकूया आणि यामध्ये आपण एक वाटीभर शेवया घेतलेल्या आहेत। या घरगुती शेवया आहेत, तुम्ही जर पॅकेटच्या यूज केल्या तरीही चालेल। आता आपण यांना यामध्ये टाकूया आणि चांगलं लाल रंग येईपर्यंत भाजून घेऊया। तुम्ही बघू शकता आपल्या शेवया छान भाजून झालेल्या आहेत। आता आपण यांना प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपण कढईमध्ये अर्धी पई तेल टाकूया आणि आपण त्यामध्ये एक लसूणची पाकळी छान बारीक चिरून घेतलेली आहे ती टाकूया आणि आपल्याला यामध्ये एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो टाकूया। आपला कांदा या ठिकाणी थोडासा परतून झालेला आहे। आता आपण यामध्ये एक हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे ती टाकूया। आपला कांदा छान लालसर झालेला आहे। आता आपण यामध्ये एक बारीक चिरलेला छोटा टोमॅटो टाकूया। आता आपण यावर 5-1 मिनिटे झाकण ठेवूया, ज्यामुळे आपला जो टोमॅटो आहे तो चांगला मऊसूद होईल त्यासाठी। आता आपण याचं झाकण उघडून बघूया। तुम्ही बघू शकता आपला टोमॅटो छान असा मऊ झालेला आहे। आता आपण यामध्ये मसाले टाकूया। मसाले टाकताना गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे। यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट टाकतोय, थोडंसं आपल्याला मॅगी मसाला टाकायचा आहे। यांना चांगलं परतून घेऊया। या ठिकाणी आपण 2 वाट्या पाणी गरम करून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकूया। आता आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकूया चवीसाठी। आता याला छान उकळी येऊ देऊ, त्यासाठी थोडंसं आपण झाकण ठेवूया 1-2 मिनिटं। उकळी आली की आपल्याला ज्या आपण शेवया भाजून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये टाकायच्या आहेत। आता आपण याचं झाकण उघडूया। तुम्ही बघू शकता याला छान अशी उकळी आलेली आहे। आता आपण शेवया यामध्ये टाकूया। यावर झाकण ठेवूया। आता आपण यांना चेक करून घेऊया। तुम्ही बघू शकता यातलं बरचसं पाणी आटलेलं आहे आणि आपल्या शेवया सुद्धा थोड्याशा शिजलेल्या आहेत। जर आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं असेल तर आपण यामध्ये पाणी अजून ॲडही करू शकतो, पण आपल्याला थंड पाणी यामध्ये टाकायचं नाहीये, गरम पाणी टाकायचं आहे। सो थोडंसं आपण यामध्ये पाणी टाकूया आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि यावर परत झाकण ठेवूया आणि याला असं चेक करत राहायचं आहे जोपर्यंत पूर्ण शिजत नाही तोपर्यंत। आपण याचं आता झाकण काढूया। फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपल्या मस्त अशा शेवया झालेल्या आहेत। या बघा किती सुटसुटीत हे दिसतात। तुम्ही बघू शकता आपल्या छान अशा शेवईच्या नूडल्स झालेल्या आहेत।
खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप अशी पौष्टिक सुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा पटकन ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि लाईक करायला देखील विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी श्रुतीज किचनला सबस्क्राईब करा. भेटूया नव्या रेसिपीसोबत. धन्यवाद.